अंजनी पुत्र पवनसुत शंकर सुवन केसरी नंदन हनुमानजींचा जन्म नक्की झालाय कसा ते जाणून घेऊया त्याआधी जय श्रीराम. तर आनंद रामायणामध्ये अत्यंत सुंदर कथा आहे. ज्यावेळेस माता अंजना पुत्र प्राप्तीसाठी खूप मोठी तपश्चर्या करतात भगवान शिवांची, त्यावेळेस ते त्यांना प्रसन्न होतात आणि विचारतात तुला काय वरदान हवंय. तर त्या म्हणतात मला तुमच्यासारखा अत्यंत भोळा आणि पवनासारखा अत्यंत बलशाली असा पुत्र हवा आहे. तर मग भगवान शिव तिला तथास्तु म्हणतात आणि हेही सांगतात की माझा 11वा रुद्र हनुमान तुझ्या पोटी जन्माला येईल, तर त्यासाठी तुला काय करायला लागेल, अशी हातांची ओंजळी कर, डोळे मीट आणि माझं ध्यान कर. मग त्या तसं करतास. ऍट द सेम टाइम इकडे दशरथाच्या महालामध्ये पुत्र कामेष्टी यज्ञ चालू असतो. तर त्यावेळी जो सगळ्या चौघींना प्रसाद वाटलेला असतो, त्यातला कैकेयीच्या हातातला जो प्रसाद आहे तो प्रसाद एक घार उडून घेऊन जाते. त्याच वेळी पवन त्याची कृपा दाखवतो आणि खूप मोठं वादळ येतं. आता ही सगळी भगवंताची लीला आहे बरं का. मग ती घार जी आहे तो जो प्रसाद घेऊन उडत चाललेली असते, तो प्रसाद तिच्या हातातून निसटून बरोबर माता अंजनेच्या हातामध्ये पडतो. आता शंकरांचा आशीर्वाद म्हणून अंजना तो प्रसाद ग्रहण करते आणि तिला हनुमानाची प्राप्ती होते. जय श्रीराम.